पहिला संघ कोणता असेल, दुसरा संघ कोणता असेल, या 4 ओव्हरमध्ये आपल्याला समजेल की कोण जिंकणार ही ट्रॉफी. पहिल्या क्रमांकाची कोण पटकावणार 22,222 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 11,111 आणि आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक जो मात्र बोरोस ब्लास्टर संघाच्या बाजूने गेलाय 7,000 आणि आकर्षक ट्रॉफी जी मात्र दिली जाणार आहे. रोहित पार्टीने लगातार 3 षटकार ठोकले तर पंकज मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. आज रोहित पार्टीने वैयक्तिक 58 धावा केल्या. वीरेंद्र मोरेचं अर्धशतक पाहायला मिळालं. परंतु यतीन कळंबेने चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील केली आहे आजच्या दिवसामध्ये. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला बंटी मोरेच्या बॅट मधून आलाय. धाव मिळेल ती केवळ एक. संघाचं खातं एकेरी धावेने खोललंय. एक धाव आली आहे. 2 षटकांची मॅच. फायनलचा सामना, अंतिम सामना. रोहितच्या लगातार 3 षटकारासाठी पारितोषिक पंकज मोरे यांच्याकडून आले 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज रोहितच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. हा बॉल आणि हो षटकार षटकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. पहिला षटकार आलाय. अजून 2 लगातार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज पंकज मोरेकडून दिलं जाईल. रोहित पार्टीसाठी हे पारितोषिक आहे. क्षमता आहे त्याच्याकडे. त्याने 5 बॉल 5 षटकार मारण्याची आज किमया केली आहे. शेवटचा देखील षटकार आला असता परंतु त्याने खेळाडूवरती दाखवली आणि सन्मान दिला गोलंदाजाला. पुढचा बॉल देवीदास. हा बॉल आता कमी गतीने टाकला. थोडासा किंचितसा बाहेर निघाला. वळण घेतलं. कुठल्याही स्पॉट वरतून चेंडू वळण घेतलं. यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल जो पाहायला मिळाला. देवीदासने देखील प्रभावित मारा आजच्या दिवसामध्ये केलाय. गोलंदाजी करत असताना यतीन कळंबे असेल, विशाल असेल, या दोघांनी देखील चांगला खेळ आज केला. तसेच जर पाहिलं तर सिद्धिविनायक बोरावळे टीम मधून बंटी मोरे असेल, स्वराज जाधव असेल, सुनील उतेकर, सोमनाथ उतेकर आणि रोहित पार्टे यांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं मिड विकेटला फटका. क्षेत्ररक्षक आहे. गॅप. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. अंतिम षटकापर्यंत, अंतिम बॉल पर्यंत जाऊ शकते कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. उमरट क्रिकेट क्लब आणि आपण जर पाहिलं उमरट स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धिविनायक बोरावळे. षटकार चौकाराला आहे. रोहित पार्टेच्या बॅटमधून धावा आल्या त्या 11 धावा फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल काढून दिली बंटी मोरेने. त्याचं काम त्याने केलंय परंतु पुढचं काम रोहित पार्टेला करायचे तो ते करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे फटके आले. षटकार चौकार त्याने ठोकलाय. चला थोडस घाई करा देवीदास, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज देवीदास सज्ज झालाय रोहित पार्टेसाठी. हा चेंडू बाउन्सर होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल होते का पाहूया. आणि तिकडे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपलाय. रोहित पार्टेचा अडसर दूर केलाय. पहिला धक्का बसलाय सिद्धिविनायक बोरावळे टीमला. खेळाडू बाद. रोहित पार्टीने 10 धावांचं योगदान दिलं. तो माघारी परतलाय. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 11 वरती आहे. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वराज जाधव आलाय. त्याला आता बॅटिंग करावी लागेल. फायनलची मॅच आहे. चमकदार कामगिरी त्याला करावी लागेल. संधी मिळाली त्याला 3ऱ्या क्रमांकावरती आजच्या दिवसामध्ये. त्याचा आता देखील सोनं करण्याची संधी त्याच्याकडे. फटका आलाय. वा स्वराजच्या बॅटमधून आलाय. ज्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्यांनी ते करून दाखवले आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. षटकार.
षटकार आणि षटकार 17 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सन्मानपूर्वक धावसंख्या सिद्धिविनायक बोरावळे या टीमची 2 षटकार 1 चौकार या पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. एक ओव्हर संपली आहे. 17 धावा शेवटचं षटक घेऊन यतीन कळंबेचे खांदे आता उतरलेत कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा तब्बल देवीदासने खर्च केल्या. ज्या प्रकारे गोलंदाजी देवीदासला करायची होती फायनलची मॅच आहे त्या प्रकारे गोलंदाजी झाली नाहीये. पण उमरट संघाचे सर्वच खेळाडू चेहऱ्यावरती त्यांच्या निराशा साफ दिसतीये कारण फायनलची मॅच आहे, अंतिम सामनामय आणि या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी 10 वरती थांबवलं होतं बोरस संघाला, परंतु आता त्यांच्या त्याच गोलंदाजावरती तुटून पडले ते सिद्धिविनायक बोरावळेचे खेळाडू. धावा बनवले त्या 17 तब्बल 17 धावा पहिल्या षटकात. बंटी मोरे ज्याने आजच्या दिवसामध्ये 49 धावा देखील कुठल्यात. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. दडपण दडपण आणि दडपण उमरट संघावरती पाहायला मिळते. धावा येत आहेत 19 धावांवरती. आता जर पाहिलं तर 18 वरती संघ जाऊन पोहोचलाय सिद्धिविनायक बोरावळे. या 6 बॉलवरती देखील धावा येणं आवश्यक आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय सिद्धिविनायक बोरावळे. यतीन कळंबेकडे क्षमता आहे, तो चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यतीन. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळाय, तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक धाव आली आहे आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. गॅपमध्ये चेंडू खेळलाय. आज चांगली बॅटिंग केली आहे बंटी मोरेने. त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. 9 फलक पुढे गेला 19 या आकड्यावरती. शेवटचे अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत. स्वराजकडे संधी आहे, त्याच्या बॅटमधून षटकाराला एक बॉल त्याने फेस केलाय. पुढचा बॉल जागा बनवून खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. इथं मिळते विकेट आणि स्वराज जाधव बाद. स्वराज देखील बाद झाला. त्याने अगोदरच जागा बनवली होती, स्ट्रोक खेळायचा होता त्याला कव्हरला, परंतु यतीन कळंबने स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला आणि तिकडे तो त्याच्या जाळ्यात सापडला. यष्टनच्या मागे चांगलं कामकाज, चांगला झेल टिपला. फलंदाज स्वराजला देखील बाद केलं. स्वराजने एक षटकार ठोकला होता. 6 बॉलमध्ये 10 धावा जरी जमा केल्या असत्या तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या झाली असती, परंतु विकेट मात्र टाकले स्वराजने. धावसंख्या जर पाहिली तर 19 वरती थांबली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय सूरज. हा चेंडू या स्टँड वरती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. खेळाडू बाद. थँक्यू. सूरजच्या जागेवरती मी म्हंटल माझ्या म्हणण्याप्रमाणे असं तर ज्या सुनील उतेकर बॅटिंगसाठी आले असते तर कुठेतरी धावा आल्या असत्या, परंतु सूरज आला. पहिल्याच बॉलवरती त्रिफळाचित केलं. आता निखिल मोरे आलाय. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 3 धावा थांबल्यात. 19 धावा 17 आल्या होत्या. 2 धावा केवळ खर्च केल्यात. निखिलने एक षटकार जरी मारला तरी 500 रुपये 100 रुपयाचा कॅश प्राइज पंकज मोरे यांच्याकडून. धावा येणं गरजेचं आहे. धावा आल्या असत्या परंतु विकेट टाकल्या. स्वराज बाद झाला. सूरज आला, त्याने विकेट टाकली. 2 बॉल तिथं डॉट आले. आता निखिल मोरे आलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. ज्यावेळेला रोहित पार्टे बाद झाला, स्वराज बाद झाला, त्यावेळेला सुनील उतेकर डावखुऱ्याचे जर आले असते कुठेतरी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पुढचा बॉल आणखीन एक विकेट मिळतीये. तू चल मैं आया हॅट्रिकची नोंद या ठिकाणी केली आहे. खेळाडू बाद.
या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक पाहिली रोहित पार्टेचं आणि वीरेंद्र मोरेचं. या स्पर्धेमध्ये हॅट्रिकची देखील आपण पाहिली आहे, ती म्हणजे यतीन कळंबेची हॅट्रिक. पहिली हॅट्रिक त्यांनी केली आहे या अंतिम सामन्यामध्ये. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे, 19 वरती आहे. बॅटिंगसाठी आलाय रुपेश. बॉल शफल होऊन खेळायचा प्रयत्न, शर्यचा वेध घेतलाय. 1 धाव तर आली आहे. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 17 आल्या होत्या, परंतु तिथून आता 3च धावा आल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. कमबॅक केले यतीन कळंबेने. अष्टपैलू कामगिरी त्याने बजावली आहे. संपूर्ण धुरा, संपूर्ण चित्र त्याने पालटवलंय या फायनलच्या मॅच मध्ये. परंतु अजूनही गोलंदाजी बोरावळे संघाची बाकी आहे. बॅटिंग देखील उमरठ संघाला करायची आहे. शेवटचा बॉल आहे. किती धावांचं टार्गेट होणार? बंटी मोरे स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. कॅच होणार का? पाहावं लागेल आणि कॅच. फलंदाज बाद. 4 विकेट घेतल्यात यतीन कळंबेने. वा, अफलातून गोलंदाजी. 20 केल्यात. बोरावळेने 21 करायच्यात उमरठ टीमला. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. सिद्धिविनायक बोरावळे टीम. चला सिद्धिविनायक बोरावळे लगेच फिल्डिंग लावून घ्या. सिद्धिविनायक बोरावळे टीम फिल्डिंग लावून घ्या. आपण स्कोर कार्ड पाहूया. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. रोहित बाद झाला पहिल्या षटकात. त्याच्यानंतर बंटी आणि स्वराज होता. स्वराजने 1 षटकार मारला देवीदासला, परंतु तो देखील बाद झाला. आपण जर पाहिलं तर पुन्हा यतीन आला. यतीनने 4 विकेट मिळवल्या आणि धावसंख्या बनवली ती 20-21चं टार्गेट. गणेश केसरकर आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती त्वरित या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बोरच संघ 3ऱ्या क्रमांकावरती राहिलाय. दुसरा संघ आपण पाहूया 2ऱ्या क्रमांकावरती कोणता संघ असेल आणि पहिल्या क्रमांकावरती कोणता संघ असेल हे 2 षटकं सांगतील. शेवटची 2 षटकं काळ भैरव चषक खांडज 2024 ची स्पर्धा. शेवटचे काही क्षण. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 12 बॉल 21 ची आवश्यकता. सुनील उतेकर हेच काहीतरी चमत्कार करू शकतात, कारण त्यांच्याकडे धमक आहे, त्यांच्याकडे अचूक टप्पा आहे, त्यांच्याकडे चेंडू फिरवण्याची वळवण्याची क्षमता आहे. आणि आता परंतु 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यतीन कळंबे आणि विशाल ही जोडी दाखल झाली आहे. नामदेव मोरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. जतीनने 3 लगातार षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला सुनील उतेकर आपण थोडेसे घाई करा. 21 ची आवश्यकता. धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, धावा वाचवल्या जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला एका दुसरी विकेट पहिल्या षटकामध्ये टाकावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल. फास्टर 1 आणि आपण जर पाहिला तर स्टंप वरून यष्ट्यांच्या दिशेने यष्टी रक्षकाच्या दिशेने गेला. पायाला ब्रश झाला. हे पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की हा डॉट बॉल आहे. ही खासियत आहे सुनील उतेकर यांची. याच मैदानामध्ये कित्येक वेळा सुनील उतेकरनी 3 धावांचं षटक पाहायला मिळालं. 6 धावा खर्च केल्यात, विकेट देखील मिळवून दिल्यात. आता ते करावं लागेल. आता ती संधी त्यांच्याकडे आहे. पहिला बॉल आलाय डॉट. अरे बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये स्वराज जाधव. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? पाहावं लागेल. दुसरी धाव घेतली आहे. गाफील्ड राहता कामा नये. क्रिकेटच्या खेळामध्ये गाफील्ड राहिलात तुम्ही तर समोरचा संघ लगेचच हवी होतो. लगेच दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धावा आल्यात. 2 चेंडू आणि 2 समीकरण. 21 ची आवश्यकता होती, 2 तर आल्यात. 19 ची अजूनही आवश्यकता. अंतिम सामना, फायनलची मॅच. कोण जिंकणार हा काळ भैरव चषक खांडजची स्पर्धा?
कोण जिंकणार? 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत आल्यात. पुढचा बॉल, हा बॉल फास्टर परंतु लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. पंचांनी दोन्ही समांतर केलेत. वाईट बॉल घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती. असे धावा रोखाव्या लागतील. या धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील. धावसंख्या आली ती 3. 2 बॉल आणि 3. पुढचा बॉल गोलंदाज सुनील उतेकर. हा चेंडू चांगला आहे. हा टप्पा चांगला आहे. गुडले स्पॉट वरतून चेंडू राईज झाला, बाहेर निघाला. यशिरख्याचा वेध घेतला, फलंदाजाची फिरकी घेतली, डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू. 3 बॉल आणि 3 समीकरणे. 21 ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला कमी धावा खर्च कराव्या लागतील जर या स्पर्धेचं टायटल जिंकायचं असेल तर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. लगेचच बॉल फेकलाय. केवळ धाव मिळेल ती 1. आजचा दिवस राहिलाय सिद्धिविनायक बोरावळचा. आजचा दिवस राहिलाय उमरठ स्पोर्ट्स क्लबचा. अंतिम फेरीमध्ये दोन्ही संघ दाखल झालेत. भल्या भल्या संघांना पराभवाचे धक्के दिले आणि दोन्ही टीम फायनल मॅच खेळतायत. धावसंख्या जर पाहिली तर 4 वरती आहे. चांगली गोलंदाजी सुनील उतेकरची पाहायला मिळते. आता विशेष स्ट्राईक एंड वरती आलाय. त्याच्या विरुद्ध कशी रणनीती असेल हे पाहावं लागेल. पुढचा बॉल, या बॉल वरती बॅटच्या रडार मध्ये आला आणि पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. हा आलाय षटकार. पहिलं तर षटकार येताना पाहायला मिळाला. लेग स्टिंप वरती बॉल टाकला. लगेच त्याने पिक केला आणि पाठवलं सीमारेषा पलीकडे. या बॉल वरती लेकी लगातारचा दुसरा षटकार. वाह, अफलातून बॅटिंग. थँक्यू. 6 बॉल 5 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. 16 झालेत. 21 करायच्या होत्या. पाना 4ही बॉल जर पाहिले सुनील उतेकरने अचूक टप्प्यावरती टाकले. नंतरचे दोन्ही बॉल लेग स्टंप वरती टाकायला गेले, त्रिफळा उडवायला गेले असावे आणि लगेच दोन्ही बॉल वरती 2 मोठे फटके विशालने खेळले. यतीनला त्यांनी थांबवण्याचं काम केलं होतं परंतु विशालचा अडसर दूर करू शकले नाही. त्यांनी 2 मोठे फटके खेळले, ठोकले दोन्ही षटकार. आता 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. स्वराज आलाय गोलंदाजी मार्क वरती. आता स्वराजला चमकदार कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला तर त्याच्यासाठी एक विशेष प्राइज दिला जाईल. 6 बॉल 5 ची आवश्यकता. पहिलाच बॉल वळवलाय परंतु पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा वाईट बॉल आहे. 4 ची आवश्यकता. 6 बॉल आणि 4. कोण जिंकणार ही स्पर्धा? खांडच ग्रामस्थांची ही स्पर्धा आज आपण पाहिली. हा चेंडू पायावरती ब्रश झालाय. एक सिंगल आली. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव. 4 ची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. 5 बॉल आणि 3 हे समीकरण आहे. 5 बॉल आणि 3. नितेश शिंदे साहेबांकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा. शेवटी का होईना परंतु शुभेच्छा आल्यात. तर उमरठ संघाचे संस्थापक संजय कळंबे साहेब मॅच पाहतायत. संघ जर जिंकला, फायनलची मॅच जिंकला तर रोख 5,000 रुपयाचं कॅश प्राइज उमरठ स्पोर्ट्स क्लबला दिलं जाईल. धावा झाल्या त्या 19-2 ची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता आहे. नितेश शिंदे हे देखील मॅच पाहतायत. पोलादपूरला ही मॅच पाहिली जाते. कल्पेश मोहिते देखील मॅचचा आनंद घेतोय. हा बॉल रिव्हर्स खेळलाय आणि फटका तर आलाय आणि विजय मिळवला गेलाय. उमरठ टीमने फायनल मॅच जिंकले. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज संजय कळंबे यांच्याकडून.
ही स्पर्धा जिंकली आहे उमरठ टीमने, उमरठ स्पोर्ट्स क्लबने ही स्पर्धा जिंकली आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी तो राहिलाय. तर सिद्धिविनायक बोरावळे हा संघ द्वितीय क्रमांकावरती उपविजेता राहिलाय. दोन्ही तीनही संघ, बोरज ब्लास्टर संघ देखील चांगला खेळला, त्याच्यानंतर सिद्धिविनायक बोरावळे संघ देखील चांगला खेळला आणि उमरठ टीम फायनल जिंकली आहे. अंतिम सामना जिंकलाय उमरठ टीमने. उमरठ स्पोर्ट्स क्लब संघाचं अभिनंदन, सिद्धिविनायक बोरावळे संघाचं अभिनंदन, तसेच बोरज ब्लास्टर संघाचं देखील अभिनंदन. आणि उमरठ स्पोर्ट्स क्लब तुमच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज संजय कळंबे साहेबांकडून तुम्हाला दिलं जाईल.